असले तर काय होईल? 100% दोघा भावांनी जर ठरवलं एकत्र आले, ठरवणार ते आहे, परंतु जर ठरवलं एकत्र आले तर बाकीच्या सत्ताधाऱ्यांना पळता होईल, थोडी होईल, हे जनतेच्या मनात आहे. आणि मराठी माणसाला न्याय देणारे हे दोघंही बंधू आहेत, राजसाहेब आहेत आणि उद्धव साहेब आहेत, पण त्या दोघांनी ठरवावं. आणि आज उभाटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघा भावांचे फोटो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि आता निश्चितपणे फायदा येईल, पण दोघांनी ठरवावं. ते दोघं ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य उत्तर महाराष्ट्र आहे. काय नेमका या मागचा संदेश शुभम बूम करना तर आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचलेले आहेत. परंतु तो निर्णय टाकला पाहिजे तिकडून या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय. नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आल्यानंतर तिथे पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच मनसेच्या कार्यालयात ठाकरेंचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत. थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. दिनकर पाटील यांच्यावर जबाबदारी आल्यानंतर दिनकर अण्णांनी खास करून आमच्या तमाम शिवसैनिकांना म्हणजे पदाधिकाऱ्यांना केला. अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या आलं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हो स्थानिक पातळीवर त्यांनी दिलेलं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं, तुम्ही आले, असं तुमच्या नेत्यांनी करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? आता आमच्या लेवलला तर आम्ही अपेक्षा धरतोय. शेवटी निर्णय हा महाराष्ट्राचा आहे, केवळ नाशिक जिल्ह्याचा निर्णय नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आणि त्यामुळे ते दोघं बंधूच त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि ते निर्णय मला वाटतं चांगल्या पद्धतीने होईल असं अपेक्षा आहे. आम्ही त्यासाठी खरं तर मी आलोय, आमचा बाळू दराडे या बाळू दराड्याने तो फोटो घेऊन आलेला आहे, कारण तो आमच्या अगोदर आलेला होता, आम्ही नंतर आलो. अहो ते दोघं भाऊ हे फोटो, दोघा भावांचा फोटो लावणं काय गैर आहे का? आणि मी त्यांना बोलवलंय सन्मानाने, सर्व पक्षांना बोलवलं, ते आदराने आले. मी खरंच दत्तनाना तुमच्या सर्व शिवसैनिकांचं खूप स्वागत करतो. आणि नाहीतरी उद्धवजी आणि राजसाहेब सख्खे मावस भाऊ आहे, त्यांचा फोटो एकत्र असल्याने आता दत्ताजी नाना काय करता आम्ही दोघं ठरवू आता. पहिल्यांदा असं होतं की मनसेचं कार्यालय आणि शिवसेनेचे लोक येत आहेत, तुम्ही निमंत्रण दिलं होतं, याची परवानगी तुम्ही वरिष्ठ पातळीवर घेतली होती का तुमच्यात? अहो तुम्ही बघितलंय माननीय राज साहेबांसारखा मनमोकळा चांगला नेता आहे काय भारतामध्ये कुणी? जय जय राज साहेब जेव्हा जेव्हा सांगतात ते घडतं आणि राज साहेब कधीच कोणाबद्दल द्वेष करत नाही. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत, ते सगळ्यांसाठी सगळ्यांना मदत करणारा आमचा नेता आणि आम्ही त्यांच्यासारखे त्यांचे कार्यकर्ते आहोत. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगाच सांगितलं, राजसाहेब आणि उद्धव साहेब सख्खे मावस भाऊ आहे, चुलत भाऊ नाही, मावस भाऊ आहे. चुलत भाऊ पेक्षा मावस भावाचं नातं जवळच आहे. छत्रपती शिवाजी तर आपण बघतोय की आता नाशिकमधल्या मनसेच्या कार्यालयात ठाकरेंचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत. तिथल्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण झाल्यानंतर आज पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. ठाकरेंचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आहेत, हातात पोस्टर्स घेतलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधूंचे. आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रांजल, काय अपडेट्स?
बघत आहोत की आज खरं तर राजगड कार्यालयामध्ये वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. मनसेचं हे कार्यालय आहे आणि इथेच आपण बघितलं तर आता सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी हे इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या हातामध्ये आपण बघितलं तर हिंदुत्व प्लस ठाकरे इज इक्वल टू महाराष्ट्र असे फलक देखील ते घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा निश्चितच चर्चेचा विषय ठरतोय. कारण आपण बघितलं तर कुठेतरी वर दोन्ही ठाकरेंची जवळी जी आहेत ती दिसून येते. एकमेकांच्या त्या भेटीगाठी घेत आहेत आणि अशातच खाली स्थानिक पातळीवर देखील अशा प्रकारे हे दोघी पदाधिकारी जे आहेत ते कुठेतरी भेटीगाठी त्यांच्या होत आहेत. त्या आमच्या समोर हे आलेले आहेत. आपण जर बघितलं सौरभ तर इथे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड असं देखील यामध्ये घोषणाबाजी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहेत. आपण समोर बघितलं तर कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी इथे गर्दी केल्याचं दिसून येत आहे. आपण समोर जर बघितलं तर ही दृश्य आपण बघत आहोत राजगड कार्यालयाचं. खरं तर इथे आज वास्तुशांती असेल सत्यनारायण पूजेचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. आता मध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी इथे गेलेले आहेत. तिथे मनसेचे कार्यकर्ते देखील ते उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत हे केलं जात आहे. समोर आपण बघत आहोत हे बघा समोर इथली जर आपण दृश्य बघितली तर सध्या त्यांचं स्वागत हे केलं जात आहे. आपण या पदाधिकाऱ्यांशी खरं तर बोलूयात, संवाद साधूयात. ओ डीजे 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 आपण त्यांच्याशी बोलूयात. अंकुश जिल्हा प्रमुख आहेत. अंकुश एक मिनटं आपण बघत आहोत लाईव्ह आहेत अंकुशजी आणि आपण बघ जिल्हा प्रमुख आहेत. दोघं मनसेचे आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. काय आज भावना आहेत? आज ठाकरेंचे पदाधिकारी थेट आपल्या कार्यालयात आले. आम्ही ज्यावेळेस कार्यालयाचं नूतनीकरण करत होतो आणि त्या संदर्भात आम्ही शहरातील सर्व मान्यवरांना बोलवलं आहे. त्याचबरोबर आम्ही शिवसेनेच्या कार्यालयातही जाऊन आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलं होतं. ते आले तर त्याबद्दल खूप आनंद झाला. मी त्यांचं स्वागत करतो. आज काय आलं? एकच ब्रँड ठाकरे ब्रँड कुठेतरी एकत्र यावं अशी भावना. गेल्या 8 दिवसापूर्वी मनसेचे प्रमुख पदाधिकारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आमच्या इथं आमंत्रण दिलं आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आज त्यांचं आम्ही आमंत्रण स्वीकारून आदरणीय उपनेते दत्ताजी नाना, मी, आमचे सर्वच पदाधिकारी इथं प्रसादासाठी आलेलो आहोत. आणि नक्कीच महाराष्ट्रात दोघं भाऊ एकत्र प्रत्येकाच्या मनात हे आनंद आहे. कष्टकरी शेतकरी सगळ्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी या 2-2.5 वर्षात जो राजकारणाचा चिखल झालेला आहे त्याच्यातून बाहेर येण्याची गरज आहे. ठाकरे गटाने तर भावना व्यक्त केलीत. मनसे गटात काय? मनसे गट सुद्धा उत्सुक आहेच की अशा सगळ्या चांगल्या गोष्टी व्हाव्या. महाराष्ट्रामधून ह्या चांगल्या गोष्टी घडत असतील. जर ठाकरे ब्रँड एकत्र येत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या महिलांसाठी आणि सगळ्यांसाठीच हा ब्रँड महत्त्वाचा होणार आहे. आम्ही त्या दोघांच्या निर्णयावर स्वागत करतो. निश्चितच त्यामुळे आपण बघतोय की प्रांजल दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.